Hello friends, how are you all? I hope you all are doing very well. खूप दिवस झाले पुरणपोळी फार वेळा आपण खात असतो, पण यंदाचा आंबा काही औरच आहे. तर आज करून पाहूयात आंब्याची पुरणपोळी. चला तर मग पाहूयात पुढील रेसिपी. सो लेट अस स्टार्ट आवर रेसिपी. इन्ग्रेडियंट्स पाहूयात पहिले. हे आहे 1 वाटी गूळ, याच वाटीच्या मापाने आहे 1 वाटी गहू पीठ आणि बरोबर त्याच वाटीच्या मापाने आहे अर्धी वाटी मैदा. हे आहे 2 हापूस आंबे. ही आहे 1 वाटी डाळ जी ह्याच वाटीच्या मापाने घेतलेली आहे आणि ती 2 ते 3 तास सोक करून घेतलेली आहे. हे आहे पिंच ऑफ टर्मरिक जी आपल्याला डाळीमध्ये टाकायची आणि पीठ मळतानाही आपण टाकणार आहोत. ॲज वेल ॲज आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून तेलही लागणार आहे, तेही आपण यूज करूयात. हे आहे गरम पाणी जे मी डाळ शिजवताना वापरणार आहे. कुकर ठेवून घेतलेला आहे. कुकरमध्ये ही डाळ सोक केलेली आहे, ती टाकून घेऊयात. सोबतच अंदाजे 1 वाटी होईल एवढं गरम पाणी मी टाकणार आहे. गॅस चालू करूया. वन 4 स्पून होईल एवढी टर्मरिक पावडर टाकायची आहे. पिंच ऑफ सॉल्ट टाकायचं आहे. बॉईल करून घ्यायचं आहे हे आणि फेस काढायचा आहे आधी, नंतरच झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. हापूस आंबे 2 घेतलेले आहेत, वॉश करून घेतले. कट करून प्युरी बनवून घेऊयात मिक्सरमध्ये. पल्प काढून घ्यायचा आहे, प्युरी करून. डाळीला फेस आला आहे, काढून घेऊया. पूर्ण डाळीचा फेस काढून टाकायचा आहे आणि नंतर झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या घेऊन डाळ शिजवून. पल्प तयार आहे. कुकर थंड होईपर्यंत आता आपण पीठ भिजवून घेऊया. पीठ घेतलेलं आहे 1 वाटीच्या अंदाजाने. दोन्ही पिठं एका वाटीच्या सेम वाटीच्या अंदाजाने घेतलेले आहेत. 1 वाटी गहू पीठ आहे आणि अर्धा वाटी मैदा आहे. मिक्स करून घेऊया. मीठ टाकायचं आहे. पिंच ऑफ सॉल्ट आहे. तेल टाकून घेऊया. अंदाजे 1 टेबलस्पून होईल एवढं तेल आहे. पाणी टाकून पीठ मळून घेऊया. पिंच ऑफ टर्मरिक टाकून घेऊया म्हणजे आपल्या पोळ्यांना सुंदर रंग येईल. परफेक्ट अशी डाळ शिजून तयार आहे. पाणी गाळून घेऊया. डाळीचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि डाळ थंड झाल्यानंतर बारीक स्मॅश करून घ्यायचे. याची कटाची आमटीही बनवू शकतो. आता आपण पुरण करून घेऊया. ग्लासनी प्रेस करून पुरण करून घ्यायचं आहे. आपलं पुरण तयार आहे. आता आपण गूळ टाकून मिक्स करून घेऊया त्याला. पॅन घेतला आहे. पॅनमध्ये आता 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. यातच आपलं पुरण आपण टाकून घेणार आहोत.
गूळ टाकून घेऊया. गूळ टाकल्यावर पातळ झालंय, ते आटवून घ्यायचं आता. सोबतच मँगो पल्पही टाकून घेऊया, ॲड करून घेऊया. थोडा थोडा करून टाकायचं आहे, सगळं एकत्र टाकायचं नाही आहे. मिक्स करून घेते. रिमेनिंग पल्पही ॲड करून घेऊया. आटवताना पिंच ऑफ सॉल्ट टाकून घ्यायचं आहे. पीठ घट्ट होत आलं आहे, आता वेलची पूड टाकून घेऊयात. व्यवस्थित असं आपलं पुरण तयार आहे. थंड करून घेऊयात. आफ्टर 10-15 मिनिट्स रेस्ट पुरण थंड झालेलं आहे आणि पीठही आपलं व्यवस्थित मुरलेलं आहे. गोळे बनवून घेऊयात. छोटा फुलका होईल एवढ्या आकाराचा गोळा बनवायचा आहे. जवळपास इक्वल आकाराचे होतील असे 10 गोळे तयार आहेत. तर आता पोळी कशी करायची ते पाहूयात. हा पिठाचा गोळा घेतलेला आहे. कॉर्नरला प्रेस करून ह्याची अशी वाटी बनवून घ्यायची आहे. सारणाचाही गोळा बनवून घ्यायचा आहे. सगळ्या सारणाचा गोळा बनवून घेतला तर उत्तम. पोळी लाटून घेऊया. अशी गोल गरगरीत सगळीकडून इक्वली सारण पसरलेलं आहे. अशी पोळी आपण लाटून घेतली. आता भाजून घेऊया. तवा तापला आहे, आता पोळी टाकून घेऊया.
टाकून घेतली, फ्लिप करून घेऊया. तूप लावून घेऊयात. सुंदर अशी पोळी टम्म फुगून तयार आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त अशी टम्म पोळी फुगते. तूप लावून घेऊया. अतिशय मऊसूत लुसलुशीत अशा आपल्या आंबा पुरणपोळ्या तयार आहेत. आणि ह्या कटाच्या आमटीबरोबर डीप करून खायला एक नंबर लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू.